नमस्कार विद्यार्थी मित्रों, आपण डिस्कस करतोय ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हज याच्यामध्ये एक्सरसाइज 2.1. सध्या आपण प्रॉब्लेम नंबर 7 सध्या डिस्कस करणार आहोत आणि पुढील एक दोन काही प्रॉब्लेम डिस्कस करूयात. तर रीड आउट करूयात. प्रॉब्लेम नंबर 7. ए पार्टिकल मूव्स along the curve 6y equal to x cube plus 2. इथे एक छोटंसं करेक्शन आहे. बुक मध्ये इथे एक्स स्क्वेअर आहे, पण एक्स स्क्वेअर घेतल्यानंतर बुक मधलं जे आन्सर आहे ते मिळत नाही. मात्र आपण जर इथे एक्स क्यूब घेतलो, एक्स स्क्वेअर आहे बुक मध्ये, त्याच्याऐवजी जर आपण एक्स क्यूब घेतलो तर बुक मध्ये जे आन्सर दिलेलं आहे ते येणार आहे. मग तुम्ही एकतर एक्स स्क्वेअर ठेवला तर मग बुक मधला आन्सर वेगळा असणार आहे, है ना. तर आपण एक्स क्यूब घेऊन हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूयात. याची थोडीशी एक नोंद घ्या. नेक्स्ट, फाइंड द पॉइंट्स on the curve at which y coordinate is changing 8 times as fast as the x coordinate. ओके, हा जो y coordinate जो आहे तो कसा चेंज होतोय, x coordinateच्या 8 टाइम्स फास्ट हा चेंज होत आहे. तर एक समजा आपण एक फिगर घेऊयात. सपोज हा तो कर्व आहे. या कर्वचं इक्वेशन आहे 6y = x³ + 2, राईट आहे. आणि एक पार्टिकल आहे समजा, आणि हा पार्टिकल या कर्व वरनं मूव्ह होत आहे. तर आपल्याला पॉइंटचे कोऑर्डिनेट शोधायचे, ज्या क्षणी y कोऑर्डिनेट हा x कोऑर्डिनेट पेक्षा 8 टाइम्स फास्ट चेंज होत आहे. बघूया. तर सुरुवातीला आपण हे इक्वेशन घेऊयात. गिव्हन कर्व इज काय दिलेलं आहे, 6y = x³ + 2. याचं आपण डिफरन्शिएशन करूयात विथ रिस्पेक्ट टू x. सो 6 × dy/dx = 3x² आणि 2 चा डेरिव्हेटिव्ह येणार आहे 0, म्हणजेच आपल्याला मिळेल 3x², राईट. आणि हा dy/dx काय मिळेल, 6 इकडे डिवाइड करूयात तिथे. तर 3x² 3 ने कॅन्सल केल्यास आपल्याला मिळेल x²/2. 3 × 3 आणि 3 × 6. ओके, समजायला आपण म्हणूयात इक्वेशन 1. नेक्स्ट आपल्याला ह्या dy/dx ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, राईट. तर dy/dx च्या व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपण ही कंडिशन, या कंडिशनचा उपयोग करूयात. फाइंड द पॉइंट्स ऑन द कर्व ऍट विच, बघा काय दिलेलं आहे, y कोऑर्डिनेट इज चेंजिंग 8 टाइम्स as fast as the x coordinate. तर y कसा आहे, x च्या 8 टाइम्स आहे. सो as per given condition, है ना, y कसा चेंज होतोय, या x पेक्षा 8 टाइम्स ने चेंज होत आहे, राईट. तर इथे सुद्धा आपण या इक्वेशनचं आपण डिफरन्शिएशन फाइंड आउट करूयात विथ रिस्पेक्ट टू x. सो डिफरन्शिएटिंग दिस इक्वेशन वी गेट dy/dx = 8 कॉन्स्टंट आहे, x चा डेरिव्हेटिव्ह 1. दिस इज इक्वल टू 8. आता dy/dx ची ही जी व्हॅल्यू 8 आपल्याला जी मिळालेली आहे ती व्हॅल्यू आपण या इथे आपण सबस्टिट्यूट करूयात इक्वेशन 1 मध्ये. सो पुट दिस व्हॅल्यू, है ना, dy/dx ची ही व्हॅल्यू 8 व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करणार आहोत. पुट दिस इन इक्वेशन 1. तर या dy/dx च्या जागी आपण लिहिणार आहोत 8. सो 8 = है ना, इकडे काय आहे, x²/2. x²/2. देअरफॉर काय मिळेल, हा 2 इकडे जाणार, मग x² बरोबर आपल्याला मिळेल 16, आणि x याचं जर रूट आपण घेतलो तर याचं रूट मिळेल ±4, राईट आहे. तर x च्या आपल्याला दोन व्हॅल्यूज मिळालेत मित्रांनो, एक आहे 4 आणि दुसरी आहे -4. मग x च्या या दोन व्हॅल्यू साठी y च्या दोन व्हॅल्यू जर आपण फाइंड आउट केलो तर आपल्याला हे दोन्ही पॉइंट्सचे फाइंड द पॉइंट शोधायचे. म्हणजे काय शोधायचं असतं, त्या पॉइंटचे x कोऑर्डिनेट y कोऑर्डिनेट आपल्याला फाइंड आउट करायचं असतं. तर आपण काय करूयात, x ची ही जी व्हॅल्यू आहे 4 आणि -4 ती या कर्वच्या इक्वेशन मध्ये पुटअप करूयात, है ना. पॉइंट्स कशावरचे शोधायचे, कर्ववरचे. तर कर्वच्या इक्वेशन मध्ये हा जर x ची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केलो तर आपल्याला y ची व्हॅल्यू नक्कीच मिळणार आहे. So given curve is कर्वचं इक्वेशन आहे 6y = x³ + 2. ओके, फॉर
x इक्वल टू 4 है ना. जर x ची व्हॅल्यू जर आपण 4 कन्सिडर केली पहिली व्हॅल्यू, तर आपल्याला y काय मिळणार आहे. सो 6y x च्या जागी 4 ठेवू, 4 क्यूब प्लस 2 इक्वल टू 4 चा क्यूब किती होतो, 4 चा 3 वेळेस गुणाकार करा, 4 चौक 16, 16 चौक 64 प्लस 2. सो 6y हे 64 आणि 2 66 होणार. आणि मग आपल्याला देअरफॉर y ची व्हॅल्यू मिळणार आहे, हा 6 ने इकडे जाऊन डिवाइड होणार म्हणजे व्हॅल्यू मिळेल 11 है ना. जर x जर आपण 4 कन्सिडर केला मित्रांनो, तर y ची व्हॅल्यू काय मिळते आपल्याला, 11 मिळते. हा झाला आपला पहिला पॉइंट. सेकंड पॉइंट साठी ऑल्सो फॉर x इक्वल टू -4 है ना. जर x ची व्हॅल्यू -4 झाली तर या इक्वेशन मध्ये आपण x ची 4 ही -4 ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. देअरफॉर 6y इक्वल टू -4 चा क्यूब प्लस 2. -4 बघा, हा पॉवर ऑड असल्यामुळे आन्सर आपला निगेटिव्ह मध्ये येईल, -64 प्लस 2. सो 6y विल बी इथे असणार आहे -62 अँड देअरफॉर y ची व्हॅल्यू आपल्याला मिळेल -62 डिवाइडेड बाय हा 6. मग y मिळेल 2 ने कॅन्सल करूयात तर -31 आणि हा 3 असेल इथे. ओके. जर x ची व्हॅल्यू -4 असेल तर y मिळतो आपल्याला -31 बाय 3 मिळतो. ओके. तर हे 2 पॉइंट्स आहेत, आपण लिहूयात. देअरफॉर द रिक्वायर्ड पॉइंट्स ऑन द कर्व आर. तर कोणते 2 पॉइंट्स आहेत. पहिला पॉइंट आहे x जर 4 असेल तर हा 11 आहे, 4,11 अँड सेकंड पॉइंट आहे -4, -31 बाय 3. राईट. सिंपलचा प्रॉब्लेम आहे, नोट करून घ्या. ओके, कंटिन्यू करूयात. नेक्स्ट प्रॉब्लेम. प्रॉब्लेम नंबर 10. इफ ईच साइड ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल increases at the rate of √2 सेंटीमीटर पर सेकंड. फिगर कोणती दिलेली आहे आपल्याला, इक्विलॅटरल ट्रायंगल दिलेला आहे. फिगर ड्रॉ करूयात. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे ज्याच्या या तिन्ही साइड कशा असतात, सेम असतात. ऑफकोर्स तिन्ही अँगल सुद्धा सेम असतात. सध्या आपण साइड वरती कॉन्सन्ट्रेट करूयात. समजा ही साइड आहे x, प्रत्येक साइड सेम असल्यामुळे आपण ती x अशी कन्सिडर करूयात. नेक्स्ट फाइंड द, आणि ही जी साइड आहे ती इन्क्रीज होत आहे ना. इफ ईच साइड ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल इन्क्रीजेस ऍट द रेट ऑफ √2 सेंटीमीटर पर सेकंड. म्हणजे ही साइड जी आहे x ती वाढत आहे, म्हणजे x मध्ये चेंज होत आहे है ना, विथ रेस्पेक्ट टू टाइम. म्हणजे आपल्याला काय दिलेलं आहे की dx बाय dt है ना. dx बाय dt म्हणजे चेंज इन x. व्हॉट इज x? साइड ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल. सो चेंज इन x विथ रेस्पेक्ट टू टाइम इज गिवन आणि तो आहे √2 है ना. इथे सेंटीमीटर पर आपण सेकंड लिहूयात. हे आपल्याला दिलेलं आहे. मग प्रश्न काय विचारलाय, फाइंड द रेट ऑफ इन्क्रीज ऑफ इट्स एरिया. तर हा जो ट्रायंगलचा जो काही एरिया आहे तो कुठल्या रेटने चेंज होत आहे, म्हणजे आपल्याला dA बाय dt विचारले मित्रांनो. व्हेन इट्स साइड ऑफ लेंथ 3 सेंटीमीटर. जेव्हा x इक्वल टू 3 असेल तेव्हा हा रेट काय असेल, हा असा प्रश्न आहे. परत एकदा आपण लक्षात घेऊयात. इक्विलॅटरल ट्रायंगल दिलेला आहे, त्याची साइड आहे x आणि ही जी साइड x आहे ती √2 च्या रेटने इन्क्रीज होत आहे. जर होत असेल तर आपल्याला या ट्रायंगलचा एरिया मग कुठल्या रेटने वाढणार आहे. साहजिक आहे, जर एखादा इक्विलॅटरल ट्रायंगल जर आपण मित्रांनो कन्सिडर केला आणि त्याची साइड जर वाढत असेल तर नक्कीच त्याचा एरिया सुद्धा इन्क्रीज होणार आहे. याच्या पूर्वीच्या आपण व्हिडिओज मध्ये लक्षात घेतला होता, एक स्फिअर आपल्याला दिला होता, एक किंवा स्फेरिकल बबल होता. जर त्याची रेडियस जर इन्क्रीज होत असेल तर साहजिक आहे त्याचा सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम सुद्धा इन्क्रीज होणार आहे. राईट. तर आपल्याला एक माहिती पाहिजे की हा जो इक्विलॅटरल ट्रायंगल आहे त्याचा एरियाचा फॉर्म्युला है ना. वी नो the area capital A of equilateral triangle whose side is x is
है ना. ज्या इक्विलॅटरल ट्रायंगलची साईड एक्स आहे तर त्याचा एरिया ए कसा मिळेल आपल्याला. ही इन्फॉर्मेशन आपण अशी बाजूला ठेवूयात, राईट आहे. ही फिगर आपण बाजूला ठेवायचं, एक्झाम मध्ये काढायला काहीच हरकत नाही. तर एरियाचा फॉर्म्युला असेल एरिया ए इक्वल टू, बघा फॉर्म्युला असतो मित्रांनो साइड स्क्वेअर √3 डिवायडेड बाय 4, है ना. तर इथे साइड आपण एक्स कन्सिडर केलेली आहे, तर एक्स स्क्वेअर √3 बाय 4 असा आपला फॉर्म्युला असेल एरिया ए इक्वल टू. याचं आपण डिफरन्शिएशन करूयात विथ रिस्पेक्ट टू टी. डिफरन्शिएटिंग अबाउट इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू टी, है ना. तर हा जो एरिया ए आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळणार आहे डीए बाय डीटी इक्वल टू, हा 3/4 कॉन्स्टंट आहे, त्याला आपण काहीच न करता चेंज न करता तसंच ठेवूयात. एक्स स्क्वेअरचं आपल्याला डिफरन्शिएशन फाइंड आउट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू टी. बघा जनरली एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय म्हणजे आपण लगेच 2x लिहितो, परंतु हा 2x कधी येणार जर विथ रिस्पेक्ट टू एक्स करत असू तर. इथे आपण डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू टी करतोय त्याच्यामुळे हा चेन रूल मध्ये मोडणार. तर इथे एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x येईल, परत आपल्याला एक्सच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करावं लागेल, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू टी. त्याला सिम्प्लिफाय करूयात. हा 2 इथे कॅन्सल होईल, बे एक बे बे दोन्ही 4. काय मिळालं आपल्याला √3/2 इंटू dx बाय dt, राईट आहे. डीए बाय डीटी आपल्याला शोधायचं आहे केव्हा, जेव्हा साइड असते 3, राईट आहे. देअरफॉर डीए बाय dt when x equal to 3, this is equal to, हा √3 आहे डिवायडेड बाय 2 dx बाय dt. आपण ऑलरेडी त्यांनी जो दिला होता डेटा आहे ना त्याच्यामध्ये लिहिलेला आहे. वाटलं तर आपण याला इक्वेशन 1 असं म्हणूयात आणि dx बाय dt ची व्हॅल्यू √2 आपण इथे सबस्टिट्यूट करूयात. तर काय मिळेल, या दोघांचा प्रॉडक्ट होईल √6 डिवायडेड बाय 2, है ना. आणि याचे युनिट काय असेल, एरिया म्हणजे सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड, राईट आहे. ओके. हा थोडस लक्ष द्या, याच्यामध्ये छोटासा करेक्शन आहे. हा जो एक्स आहे तो इथे आपण लिहायचा राहिला आपला, आपण हा एक्स इथे लिहूया नेक्स्ट. आणि या एक्स ची व्हॅल्यू आपल्याला काय ठेवावं लागेल, 3 अशी व्हॅल्यू आपल्याला सबस्टिट्यूट करावी लागेल, राईट आहे. आणि तर एक्सच्या जागी आपण इथे 3 सबस्टिट्यूट करूयात आणि इथे सुद्धा 3 लिहावं लागेल. प्लीज थोडस करेक्शन करा. हा एक्स आपण इथे एक्सप्रेशन मध्ये लिहायचा विसरलेला. तर एक्सची व्हॅल्यू ऍट एक्स इक्वल टू 3 आपल्याला फाइंड आउट करायचा होता. हा इथला एक्स विसरलेला तो इथे लिहिला आणि एक्सची व्हॅल्यू 3 आपण इथं ठेवलेली आहे. सो 3 इथे आहे आणि ह्या दोघांचं प्रॉडक्ट 6 √6/2. प्लीज थोडंसं करेक्शन नोंद करून घ्या. ओके, पुढचा प्रॉब्लेम कंटिन्यू करूया. प्रॉब्लेम नंबर 12. लेट अस रीड आउट द प्रॉब्लेम. फर्स्ट ऑफ ऑल, द एज ऑफ ए क्यूब इज डिक्रीजिंग. बघा एक क्यूब आहे ज्याला आपण मराठीमध्ये घन म्हणतो. फिगर काढूयात क्यूबची. समजा हा तो क्यूब आहे मित्रांनो, राईट. आणि क्यूबचा प्रत्येक सरफेस हा स्क्वेअर असतो आणि क्यूबची प्रत्येक एज ही समान असते, सेम असते. समजा याच्यात ज्या काही एज आहेत ही समजा एक्स घेऊयात, हा सुद्धा एक्स आहे आणि हा सुद्धा एक्स आहे. प्रत्येक सर्व साइड सर्व एजेस त्याच्या सेम आहेत, ते आपण कन्सिडर करूयात एक्स. आणि ह्या ज्या एजेस आहेत ते काय होत आहेत, कमी होत आहेत, है ना. प्रत्येक एज ही काय होते, डिक्रीज होत आहे. आणि डिक्रीज होण्याचा रेट काय दिलेला आहे आपल्याला, 0.6 सेंटीमीटर पर सेकंड. म्हणजे प्रत्येक सेकंदाला साधारण 0.6 सेंटीमीटर एवढी ती जी एज आहे क्यूबची ती कमी होत आहे. ओके, तर इथे आपल्याला लिहूयात. आपण एक कन्सिडर करू पहिल्यांदा. लेट स्मॉल एक्स बी द एज ऑफ क्यूब. ओके, आपण कन्सिडर केलं एक्स म्हणजे काय आहे, क्यूबची एज आहे, राईट. आणि आपल्याला दिलेलं आहे की हा जो एज मध्ये जो चेंज होत आहे ना, चेंज इन एक्स विथ रिस्पेक्ट टू टाइम, इट इज गिव्हन दॅट 0.6 सेंटीमीटर पर सेकंड. हे एवढं आपल्याला दिलेलं आहे. क्यूबची एज डिक्रीज होत आहे, राईट. आणि मग काय विचारलं आपल्याला, फाइंड द रेट
ॲट विच इट्स व्हॉल्यूम इज डिक्रीजिंग. साहजिक आहे, क्यूबची एज जर लहान होत आली तर त्याचं व्हॉल्यूम सुद्धा कमी होणार आहे. मग आपल्याला द व्हॉल्यूम व्ही ऑफ क्यूब इज काय असणार फॉर्म्युला? व्ही इक्वल टू क्यूबचा व्हॉल्यूम असतो साईडचा क्यूब, इथं साईड आहे एक्स, त्याच्यामुळे व्हॉल्यूम इक्वल टू मिळेल आपल्याला एक्स क्यूब. याचं डिफरन्शिएशन करूयात आपण. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी, सो डीव्ही बाय डी टी मिळेल इथे 3x² इंटू dx बाय dt, राईट. आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे हा जो व्हॉल्यूम मध्ये जो चेंज होत आहे, डिक्रीज होत आहे, ते केव्हा? व्हेन है ना द एज ऑफ द क्यूब इज 2 सेंटीमीटर, राईट आहे. जेव्हा एज जी आहे एक्सची व्हॅल्यू जेव्हा 2 असेल तेव्हा आपल्याला ह्या व्हॉल्यूम मधला चेंज फाइंड आउट करायचा आहे. सो डीव्ही बाय dt ऍट एक्स इक्वल टू 2, एक्सची व्हॅल्यू 2 असेल तेव्हा हा 3 प्लस इथे एक्सच्या जागी 2 ठेवूयात, 2चा स्क्वेअर इंटू ही व्हॅल्यू आपण ऑलरेडी आपल्याला दिलेली आहे, इथं नोट केलंय आपण. याला आपण इक्वेशन 1 dx बाय dt च्या ठिकाणी आपण लिहूयात 0.6, इथे कॉमा देऊन लिहा बाय 1 है ना. ही व्हॅल्यू ठेवण्यासाठी आपण इक्वेशन 1 ची मदत घेतली म्हणून मेन्शन करायचं बाय 1. कॅल्क्युलेशन करूयात. 2 चा वर्ग 4, 4 त्रिक 12 आणि 12 सकम 72, एकानंतर पॉइंट. तर हा असेल dv बाय dt when x इक्वल टू 2. ओके, तर आता व्हॉल्यूम असणार आहे, क्युबिक युनिट्स असतात तर सेंटीमीटर मध्ये असल्यामुळे सेंटीमीटरचा क्यूब पर सेकंड हा आपला आन्सर असेल. इथे आपण मेन्शन करू शकतो मित्रांनो की व्हॉल्यूम कुठल्या रेटने डिक्रीज होत आहे, तर ते 7.2 ने. देअरफॉर द व्हॉल्यूम ऑफ क्यूब is decreasing at the rate of 7.2 सेंटीमीटर क्यूब पर सेकंड, राईट. अच्छा, या छोट्याशा पिरियड मध्ये आपण 3 प्रॉब्लेम्स डिस्कस केलेले आहेत. थँक्यू.